नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठमोळ्या चॅनलमध्ये। मित्रांनो, पांडवांचे सतत वाढणारे सामर्थ्य पाहून दुर्योधन चिंतित झाला आणि त्याने पांडवांचा नाश करण्याची योजना सुरू केली। काका, शकुनी आणि कर्ण दुर्योधनाच्या प्रत्येक योजनेत त्यांच्यासोबत होते आणि धृतराष्ट्रानेही त्याच्या मुलावरील प्रेमामुळे त्याला साथ दिली। पांडवांच्या लोकप्रियतेमुळे जनतेला युधिष्ठिरांना सिंहासनावर पाहायचे होते। लोकांच्या मते धृतराष्ट्र आंधळा असल्यामुळे धाकटा भाऊ पांडू याने सिंहासन घेतले आणि पांडूच्या मृत्यूनंतर आता युधिष्ठिर हा गादीचा योग्य वारस आहे। भीष्म पितामह यांनीही जनतेच्या निर्णयाशी सहमती दर्शवली, परंतु अंतर्गत वादामुळे ते शांत राहिले। एके दिवशी दुर्योधन धृतराष्ट्राला म्हणाला, बाबा, तुला माहीत आहे की तुझ्या अंधत्वामुळे तू ज्येष्ठ असूनही सिंहासनावर बसू शकला नाहीस आणि तुझा धाकटा भाऊ पांडू याला सर्व सत्ता मिळाली होती। आता युधिष्ठिर पुन्हा सिंहासनावर बसला, तो गेला तर आपण सिंहासनापासून कायमचे वंचित राहू आणि हा अपमान आपण सहन करू शकत नाही। धृतराष्ट्राने दुर्योधनाला समजावून सांगितले की युधिष्ठिर धर्माचे पालन करतो आणि त्यांच्या वडिलांप्रमाणे सद्गुणी आहे, म्हणून लोक त्याला प्रिय आहेत आणि त्यांच्या विरोधात कोणतेही पाऊल उचलणे अयोग्य आहे। पण दुर्योधनाने त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि पांडवांचा नाश करण्याची योजना आखली। योजनेनुसार दुर्योधनाने पांडवांना आमिष दाखवून वारणावतच्या जत्रेत पाठवण्याची योजना आखली। त्यांनी जत्रेची भव्यता आणि वैभवाची कथा सांगून पांडवांना वर्णावत जाण्यास उत्सुक केले। शेवटी पांडवांनी धृतराष्ट्राकडे जत्रेत जाण्याची परवानगी मागितली। आता सर्व पांडव माता कुंतीसह वाराणवतला निघाले। दुसरीकडे योजनेनुसार पांडवांना वाराणवतला पाठवल्यानंतर दुर्योधनाला आनंद वाटत होता। आता पुढील नियोजनासाठी दुर्योधनाने आपले मंत्री आणि कारागीर पुरोचन यांना बोलवून गुप्त योजनेची माहिती दिली। दुर्योधनाच्या योजनेनुसार काम यशस्वीपणे पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन पुरोचना वर्णावतला निघून गेला। गुप्त मार्गाने आणि वेगवान रथातून पुरोचना पांडवांच्या आधी वारणावतात पोहोचला आणि योजना सुरू केली। योजनेनुसार पुरोचन यांनी 1,00,000 रुपये आणि ज्वलनशील साहित्य वापरून एक महाल बांधायचा होता, जो पांडव झोपल्यानंतर रात्री पेटवायचा होता। दुर्योधनाच्या मते ही योजना कौरवांवर कोणतीही शंका न ठेवता पांडवांचा नाश करेल। दुसरीकडे पांडव वर्णावतला पोहोचले होते आणि लक्षग्रहांचे बांधकाम पूर्ण होण्याआधी त्यांना इतर कोणत्या तरी महालात ठेवण्यात आले होते। विदुरजींना दुर्योधनाच्या कटाची माहिती मिळाली आणि त्यांनी गुप्तपणे युधिष्ठिरला या योजनेची माहिती दिली। युधिष्ठिरला संपूर्ण योजनेची माहिती असूनही त्यांनी कौरवांच्या सूचनांचे पालन केले। वर्णावत येथे पोहोचल्यावर गावकऱ्यांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले आणि जत्रेचा आनंद लुटू लागला। दुसरीकडे आता लक्षग्रह तयार झाले होते आणि पांडवांना आता लक्षग्रहात नेण्यात आले होते। इमारतीत प्रवेश करताच युधिष्ठिरने संपूर्ण महालाकडे लक्षपूर्वक पाहिले आणि त्यांना विदुरजीची माहिती खरी असल्याचे आढळले। त्यानुसार हा महाल ज्वलनशील पदार्थांनी बनलेला होता, जो लवकरच कोसळणार होता।
युधिष्ठिराने आपल्या सर्व भावांना याची माहिती दिली आणि विचलित न होण्याचे आश्वासन दिले. युधिष्ठिराने पांडवांना समजावले की परोचनला हे देखील कळू नये की आपल्याला त्याची योजना कळली आहे. वेळ आल्यावर आपण इथून पळून जाऊ, पण परोचनला संशय येऊ नये म्हणून आपणही अशी योजना करावी. आता विदुरजींनी एक बोगदा बांधणाऱ्यांना वारंवार येथे पाठवले, जो गुप्तपणे पांडवांना भेटला. पांडवांनी त्यांची योजना सांकेतिक भाषेत कारागीरला सांगितली आणि त्यानुसार त्याला राजवाड्याच्या आतून बाहेरून एक गुप्त बोगदा बांधायचा होता. आता ते कारागीर आपल्या साथीदारांसह पहारेकऱ्यांच्या वेशात आत आले आणि बोगदा बांधण्याचे काम सुरू केले. कारागिरांनी रात्रंदिवस काम करून पांडव राजवाड्यातून जंगलांपर्यंत काही दिवसातच एक सुरक्षित बोगदा तयार केला होता. पांडवांनी आणि कारागिरांनी हे काम इतक्या काळजीपूर्वक केले की परोचनला त्याबद्दल सुगावाही लागला नाही. परोचन ही राजवाड्याच्या दारातच राहू लागला आणि पांडवांवर लक्ष ठेवू लागला. एके दिवशी परोचनाला आपली योजना पूर्ण करण्याची योग्य संधी सापडली आणि युधिष्ठिरलाही त्याच्या अभिव्यक्तीवरून त्याचा हेतू समजला. आता युधिष्ठिरांच्या सांगण्यावरून माता कुंतीने एक मेजवानी आयोजित केली, ज्यामध्ये सर्व गावकऱ्यांना जेवण देण्यात आले. भोजनाचा आस्वाद घेतल्यानंतर परोचनसह त्यांचे सर्व सैनिक गाढ झोपेत पडले. आता युधिष्ठिरांच्या सांगण्यावरून भीमाने संपूर्ण लक्षग्रहात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन संपूर्ण महालाला आग लावली आणि शेवटी पांडव राजवाड्यात आले. आता माता कुंतीसह पांडव त्या बोगद्यातून लक्षग्रहातून बाहेर पडले आणि जंगलात आले. दुसरीकडे लक्षग्रह पूर्णपणे जळून खाक झाले आणि त्या इमारतीतील परोचनसह सर्व कौरव सैनिक आगीत जळून राख झाले. पांडवांच्या घराला लागलेली आग पाहून स्थानिक लोक कौरवांना दोष देऊ लागले. आता पांडवांच्या महालाला लागलेल्या भीषण आगीमुळे पांडवांपैकी एकही जिवंत राहिला नसल्याची बातमी हस्तिनापूरला पोहोचली होती. ही बातमी ऐकून दुर्योधनाला मनातून खूप आनंद झाला, पण पांडवांचा मृत्यू लोकांसमोर साजरा केला. कौरवांनी कुंती आणि पांडवांना पाणी अर्पण केले आणि शोक करत राजवाड्यात परतले. विदुरजींनी आपल्या मनातील दुःख दडपून टाकले होते, कारण त्यांना पूर्ण विश्वास होता की पांडव लक्षग्रहातून सुखरूप सुटले असतील. आजोबा भीष्म देखील दुःखाच्या सागरात बुडाले होते, पण विदुरने त्यांना पांडवांच्या उद्धारांची योजना लक्षग्रहातून सांगून काळजीतून मुक्त केले. दुसरीकडे पांडव आणि कुंती जळत लक्षग्रह सोडून जंगलात आले आणि या सर्व प्रयत्नात ते थकले होते. भीम हा एकमेव शक्तिशाली व्यक्ती होता ज्याने थकवा जाणवला नाही. तो आपल्या आईला आणि भावांना आपल्या खांद्यावर घेऊन वेड्या हत्तीसारखा चालत होता आणि ते सुरक्षित असलेल्या जंगलात लांब गेला. आता ते गंगेच्या तीरावर पोहोचले, जिथे विदुरने त्यांच्या मदतीसाठी एक बोट पाठवली होती. बोटीवाल्यांनी त्यांना बोटीत बसवले आणि सुरक्षित ठिकाणी नेले. आता पांडव आणि कुंती यांनी त्या जंगलात रात्र काढली.
दुसऱ्या दिवशी त्यांना वाटले की आता पोट भरण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील. म्हणून कुंतीने सर्व बांधवांना ब्राह्मणांचा वेशभूषा करून जवळच्या गावातून भिक्षा मागायला सांगितले. 5 भावांनी भिक्षा मागून जे काही अन्न आणले त्यातील अर्धा भाग ती भीमाला द्यायची आणि उरलेल्या अर्ध्याचे 5 भाग करून ते स्वतः खात असे. भीमाची भूक कधीच संपली नाही आणि त्यांच्यासाठी अन्न फारच कमी होते. म्हणून भीमाने एका कुंभाराशी मैत्री केली आणि घागरी बनवायला सुरुवात केली. अशा प्रकारे सर्व पांडव आणि कुंती वनात राहू लागले. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.